जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय 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 जग विष्णुवांचा धर्म भेद भेद भ्रम अमंगल भेद भेद भ्रम अमंगल भेद भेद भ्रम अमंगल भेद भेद भ्रम अमंगल ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत भेद भेद भ्रम अमंगल भेद भेद भ्रम अमंगल भेद भेद भ्रम अमंगल भेद भेद भ्रम अमंगल ऐकाजे तुम्ही भक्त भागवत ऐकाजे तुम्ही भक्त भागवत विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेद भेद भ्रम अमंगल भेद भेद भ्रम अमंगल भेद भेद भ्रम अमंगल भेद भेद भ्रम अमंगल ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत वेद वेद भ्रम अमंगल वेद भेद भ्रम अमंगल वेद भेद भ्रम अमंगल वेद भेद भ्रम अमंगल ऐकाजे तुम्ही भक्त भागवत ऐकाजे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा
हित सत्य करा सत्य करा कराल ते हित सत्य करा कराल कराल ते हित सत्य करा 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 ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित कराल ते हित सत्य करा कराल ते हित सत्य करा कराल ते सत्य करा कराल ते हित सत्य करा ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत विठ्ठल विठ्ठल करणाऱ्यामध्ये कुणी मंदिरातल्या देवीची करल तर कुणी घरातल्या देवीची करल. सेवा करत नाही असा आपल्याला जगात माणूस सापडणार नाही. म्हणून सगळेच भक्त नाही हो म्हटले आम्ही घरच्या बी देवीची करत नाही
आणि मंदिरातल्या देवीची करत नाही. नाही पण तरी तू सुद्धा भक्तच आहे. काय कमाल आहे बघा ना, आमच्या गळ्यात काय माळ वगैरे आहे का? आम्ही नाही भक्त फिरतो कोणाचे, देवाचे नाही आणि देवीचे नाही, तरी भक्तच आहे. आता कसं काय भक्त आहे? तुम्ही काय सांगितलं की भक्ती करतो तो भक्त. बरोबर आहे. भक्ती करणं म्हणजे सेवा करणं. सेवा करणाराला जर भक्त म्हणत असतील तर तू सेवा करतो. अहो नाही कोणाची आम्ही करतो. सकाळी बाथरूम मध्ये काय करत होता सांग? स्नान करत होतो. इतका वेळ साबण लावून. मग साबण लावणं हे काय आहे? साबण लावणं ही सेवा नाही का? मग आम्ही काय दुसऱ्याची करत होतो का? आम्ही कुठं म्हणलो दुसऱ्याची सेवा करणाऱ्याला भक्त? सेवा करणारा भक्त आहे. तो कोणाची करतो हा प्रश्नच नाही, ज्याची करतो त्याचा भक्त. आलं का लक्षामध्ये? सेवा करतो तो भक्त आहे आणि मग तो ज्याची सेवा करतोय त्याचा भक्त आहे. तू मड्याची सेवा करतो, तू मड्याचा भक्त आहे. मड्या म्हणजे शरीर. त्यामुळं भक्त नाही असा जगात माणूस सापडणार. ज्यांनी संघटना स्थापन केलेल्या देव नाही म्हणून लोकांना सांगण्याकरता, ते सुद्धा सेवा करतातच की नाही? विठ्ठल विठ्ठल नाही हो, देवाची सेवा करणाऱ्याला भक्त. भक्त या शब्दाचा योगिक अर्थ जरी असे सगळे भक्त असले तरी ही अशी एक उक्ती आहे संस्कृत मध्ये की योगात रूढीर बली अशी. योगापेक्षा रूढी बलवान असते. रूढ अर्थाला प्राधान्य असतं योगिक अर्थापेक्षा. ए तांबे आण रे. तो गेला घरात पैराला. अरे तांबे नाही आणला तो म्हणला घरात तांब्याच नाही. वेळ आहे घरे. किती का तांबे? तिथं 50 तांबे आहेत. तो पुन्हा गेला, पुन्हा रिकामा परत आला. पप्पा घरात तांब्याच नाहीये. काय या पोराला इतकं शिकवलं, याला अकलीचा पत्ता नाहीये. चल बरं. नाही त्याचा कान धरला मध्ये गेलं. हे काय आहे? तो म्हणला हे स्टील आहेत. काय स्टील आहे? कारण तांब या धातूपासून जे भांड बनतं त्याला काय म्हणतात? तांब्या. योगिक अर्थाने. आता हे तांब या धातूपासून बनलेले नाही, ते कशापासून बनलेले? स्टील या धातूपासून बनलेले. त्याच्यामुळे हे स्टील आहेत. मग बाप त्याची पाठ तुटतील किंवा तुला शिकवलं त्याचं आमचं कल्याण झालं. बऱ्याच बापांना हा पश्चाताप आहे पोरांना शिकवण्याचा. विठ्ठल पोरांना शिकवू नये असं मी म्हणत नाही बरं का. पोरांना शिकवू नये असं नाही, पोरांना शिकवावं. पण ते आई बापालाच आई बाप मानणार नाही असलं फाजील नाही शिकवावं. विठाला सांगितलं. तू कधी कीर्तनाला फिरताना नव्हता गेलास का? अरे योगात रूढीर बली अशी. योगिक दृष्टीने जरी तांब या धातूपासून तयार झालेल्या भांड्याला तांब म्हणत असले तरी रूढ अर्थानं तशा आकाराचं जेही भांड कुठल्याही धातूपासून बनलेलं असलं तर त्याला काय म्हणतात? ते प्लॅस्टिकचं असलं तरीही त्याला तांब्या म्हटलं जातं. कारण योगात रूढीर बली अशी या उक्तीप्रमाणे जरी सेवा करणाराला भक्त म्हणतात आणि सगळेच सेवा करत असले तरी रूढ अर्थाने देवाची सेवा करणाराला काय म्हटलं जातं? भक्त म्हटलं जातं. पण आता देवाची सेवा करणाराला भक्त म्हटलं जात असलं तरी देवही वैदिक संस्कृतीमध्ये अनेक अशा प्रकारचे आपल्या भारतीय परंपरेमध्ये तरी 5 देवता उपास्य मानलेले आहेत. गणपतीची उपासना केली जाते. चतुर्थीचं व्रत अशा प्रकारचं धारण केलं जातं. सूर्याची उपासना केली जाते. शंकराची उपासना केली जाते.
जगदंबेची उपासना केली जाते आणि विष्णूची उपासना केली जाते. हे 5 अशा प्रकारच्या उपास्य अशा देवता मानलेल्या आहेत. आणि मग एवढ्याच देवाची उपासना करतात असं नाही, लय देव आहे. मग खूप देव आहेत. आता मसोबा कुठल्याच पुराणात नाही, पण पुराणात नसलं तरी गावागावात उभा आहे. त्याची सेवा करणारी काय आहेत अशा प्रकारची भक्त मंडळी. अनेक देव आहेत आणि त्या देवतेंची उपासना करणारी जी आहेत त्यांना भक्त अशा प्रकारचं म्हटलं जातं. मग त्या भक्तांनाही तुकोबाराय सगळ्यांना नाही उपदेश करत, म्हणून तुकोबारायांनी या सगळ्यांची व्यावृत्ती करण्याकरता एक विशेषण लावलेलं आहे भक्ताला. काय? भागवत भक्त. तुम्ही भागवत भक्त जी ऐका. आज तुकाराम महाराज पण फारच अशा प्रकारच्या नम्रपणाने ज्ञानोबारायांचा जास्तच आसर झाला होता काही काय कोणास ठाऊक या अभंगाची रचना करत असताना. जी महाराज भगवंताचे भक्त, भागवत भक्त म्हणजे विष्णूच्या भक्ताला भागवत अशा प्रकारचं म्हणतात. शंकराच्या भक्ताला शैव म्हणतात. गणपतीच्या भक्ताला गाणपत्य म्हणतात. सूर्याच्या भक्तांना सौर्य म्हणतात. तर देवीच्या भक्तांना शाक्त अशा प्रकारचं उपासक असं म्हटलं जातं. म्हणून भागवत शब्दाचा अर्थ आहे विष्णूचे भक्त. अर्थात मग विष्णूचे अनेक अवतार आहेत. त्यात रामाचा भक्त असला तरी भागवत आहे, कृष्णाचा भक्त असला तरी भागवत आहे, पांडुरंगाचा भक्त असला तरी भागवत आहे, बद्री विशालचा भक्त असला तरी भागवत आहे, जगन्नाथपुरीतल्या जगन्नाथ बाबाचा भक्त असला तरी भागवत आहे. म्हणजे विष्णूचे जे अवतार आहेत वा विष्णूचे जे भक्त आहेत त्या सगळ्यांनाच भागवत म्हटलं जातं. तुकोबाराय या अभंगामध्ये विशेषत्वाने जो उपदेश करतात तो भागवत भक्ता करता. तसा या अभंगात केलेला विशेष सगळ्या करता महत्वाचा आहे. कुठलाही भक्त असला वा भक्त नसला त्यांनीही या अभंगाकडे काय करावं, लक्ष द्यावं आणि त्यात जी सूचना केलेली आहे ती सूचना अंमलात आणावी. पण तुकोबाराय या अभंगामध्ये स्पष्ट रीतीनं भागवत भक्ताचा उल्लेख करत असल्यामुळं हा असाधारण उपदेश आहे आणि तो केवळ भागवत भक्ता करता आहे. विठ्ठल कदाचित अशा प्रकारची दृश्य तुकोबारायांच्या समोर दिसली असावीत आणि म्हणून तात्कालिक केवळ भागवत भक्ता करता. भागवत भक्तामध्ये बहुतेक वारकऱ्या करता हा भक्त आहे. कारण वारकरी सगळे काय आहेत, भक्त आहेत आणि नुसते भक्त नाहीत तर भागवत भक्त आहेत. आहे की नाही? वारकरी भागवत भक्त आहे ना, भगवंताचे भक्त आहेत, पांडुरंगाचे भक्त आहेत ना वारकरी. का आणखीन कोणाची? पांडुरंग. वारकरी म्हटलं की तो पांडुरंगाचाच भक्त आहे. विठ्ठल 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 बहुतेक मी बहुतेक म्हटलं, त्याच्यातून रस्ता थोडासा मोकळा सोडलेला आहे. हा अभंग आळंदीत ज्ञानोबारायांनी रचला असावा असं दिसतंय. कारण ही भाषा तशी तुकाराम महाराजांची स्वाभाविक नाहीच. ऐकाजी आणि भक्त भागवत
कर सीते देवा करी माझे सुखे असं म्हणणारे तुकोबार आहे. ऐकाजीन भक्त म्हणतील. पण कधी कधी महाराज भाषा बदलावी लागते. आपल्या स्वभावाला सुद्धा मुरड घालावी लागते. मोठी माणसं घालतात. ज्ञानोबाऱ्यांच्या समोर तुकोबाऱ्यांचं कीर्तन असावं दिसतंय. कारण एवढे नम्र तुकोबार आहे. फक्त कुठं झालेले दिसत आहेत? माऊलीच्या समोरच. मज पामर आहे काय थोरपण पायची वहाण पायीवरी. ज्ञानोबाऱ्यांनी धरणेकरी तुकोबाऱ्यांच्याकडे पाठवला होता. धरणेकऱ्याला म्हातारपणी विद्वान आणि श्रीमंत व्हायची इच्छा झाली होती. म्हातारपणी आणि मग ते आता कष्ट करून वा अभ्यास करून तर विद्वान होणं शक्य नाही. वय राहिलेलं नाही. कष्ट करायला अंगामध्ये शक्ती राहिलेली नाही. मग मधून अर्थात काफ्या करून पास व्हायचा तर निर्णय घेतला. म्हणजे ज्ञानोबाऱ्यांनी आपल्यावर कृपा करावी आणि मग माऊलीच्या कृपेनं काय होत नाही. जर ह्याला वेद बोलू शकतो तर आपण काय आहे? माणूस आहे. त्यातली त्यात तो ब्राह्मण होता. बीड जिल्ह्यात बीडचा देशपांडे नावाचा ब्राह्मण असं चरित्रामध्ये लिहिलेलं आहे. माणूस आहे, ब्राह्मण आहे. आपल्यावर ज्ञानोबाऱ्यांनी कृपा केली तर आपण विद्वान न व्हायला काय अडचण आहे? श्रीमंतीला काय जयाचे द्वारी 4-2 पानं टाकली तरी पुष्कळ झालं. विठ्ठल विठ्ठल बरं. ज्ञानोबाराय असली कामं अधूनमधून करतात. म्हणजे आजही करतात आणि त्याही वेळेला ते करत होतेच. त्याच्यामुळं मग याला आशा निर्माण झाली माऊली आपली इच्छा पूर्ण करतील म्हणून. इथं आळंदीला आला. तिथं मंदिरामध्ये लगे अन्न पाणी सोडून तामसी अशा प्रकारचं तप करायला लागलं. त्याचं चित्त शुद्ध नव्हतं. मग त्यांनी ज्ञानोबाऱ्यांनी हे गिऱ्हाईक तुकाराम महाराजाकडे पाठवलं. जाऊ दे म्हटले, तिकडे तू जाय देहूला. तुकाराम महाराज आहेत, ते तुझी इच्छा पूर्ण करतील. आता तुकाराम महाराजांचा स्वभाव असा होता साधक अवस्थेपासूनच. माझ्या मुखावाटा नयो हे वचन व्हावे हे संतान द्रव्य कोणा देवा. माझ्या तोंडातून असावधानतेनं सुद्धा अशा प्रकारचे शब्द बाहेर पडू देऊ नको की कोणाला पोरग होईल, कोणाचा धंदा चांगला चालेल. अजिबात नाही. स्वतः करता महाराज बायकोला अंगावर लुगडं नव्हतं तरी कधी देवाला सांगितलं नाही की बा एखादं लुगडं पाठवून दे. तर दुसऱ्या करता काय करतील? साधना केवळ भगवत साक्षात्कारा करता, दुःखाचा मुळासह नाश करण्याकरता परमार्थाची साधना करायची. संसारा करता नाही. त्या अवलादी आमच्या. तुकाराम महाराजाला चालतच नव्हतं. महाराज अजिबातच चालत नव्हतं. स्वभाव आणि तेवढा सगळा निश्चय करूनच तुकोबाऱ्यांनी त्या रस्त्यावर काय ठेवलेला होता? पाय ठेवलेला होता. ते लिहूनच ठेवलेलं होतं असं, नका मजपाशी वदो प्रपंचाचे विषयी. म्हणजे प्रपंचातलं काही मिळावं अशी मागणी तर नाहीच, पण प्रपंचातलं इथं नाव सुद्धा काढायचं नाही, वर्णन करायचं नाही. वर्ग इतकं शिकलाय आणि एवढं लोकांना लुबडतो अजिबात काही सांगायचं नाही. इकडंच तिकडं मातीत घालतो ह्या पोराला, हे पैसे कमवतो तर. इथं नाही. इथं देवाविषयी, कल्याणाविषयी, देवाचं साधन जे नामचिंतन आहे त्याच्याविषयी. मग काय असेल ते असेल. गाडीन फिडी पूजा करायला आणली असत तर दगडच घातले असते तो बरोबर. नरी
आणि त्या तुकाराम महाराजाकडे हे गिऱ्हाईक माऊलीने पाठवलं. ते कसं करता? श्रीमंत होण्या व्हावं, विद्वान व्हावं. तुकाराम महाराजांनी देवाला खरं खोटं सुनावलंय त्यावेळेला, पण माऊली समोर चिडेचे. तिथं एवढंच म्हटलंय, माझं पहा महाराज काय थोरपण पायाची वाहन पायी बरी. आणि महाराज तू विद्वान व्हावा म्हणून तुकोबाराने 11 अभंगाची स्वतंत्र रचना केली. एकदा जरी त्याने वाचले असते, एकदा चालता चालता, तरी ब्रह्म सत्यम जगन मिथ्या म्हणला असता. विठ्ठल पण ते दलिंदर नाही महाराज, कर्माच्या पुढे नाहीच जाता येत. वग्य ते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धी होणारा सारखी ठाके. तुकोबारायांनी लिहून दिलेले अभंग नुसते लांबून पाहिले, मराठीतले अभंग पाहिले की त्यानं ते तिथंच तुकाराम महाराजांसमोर फेकून दिले. मला संस्कृतचा पंडित व्हायचं नाही, या बाबाने काय कविता लिहून दिल्या. त्याच्याबरोबर नारळ दिला होता तुकाराम महाराजांनी त्याला. तर तो नारळ तसा माऊलींनीच तुकाराम महाराजाकडे पाठवलेला. त्या नारळामध्ये त्या काळामध्ये 1,00,000 रुपयाच्या मोहरा भरलेल्या होत्या. आता नाही बरं का तो, तेव्हाच तुकाराम महाराजांनी देऊन टाकलं. नाही तर पुन्हा कुठं आहे काय आहे रिकाम्या चौकशा करसाल. आता तो नारळ नाही, त्या नारळात 1,00,000 रुपये त्या काळचे सोन्याचे मोहरा होते. पण आता अशा प्रकारचे तुकोबारायांनी नारळ ठेवलेले आहेत आपल्याकरता की ज्याची किंमतच नाहीये. तुकोबाराय म्हणतात परीस परीस तुम्ही कळले ती उदार साठी परीसाचे. तुकोबारायांचे अभंग म्हणजे जिवंत परीस आहेत, जिवंत. पण परीसही असला तरी खापराला काही करू शकत नाही, हे तितकंच खरं. खापरा परीस काय करी, खापराला काय करणार. जर आम्ही खापराच्या अवलादीचे असल तर तुकोबारायांच्या अभंगावर कीर्तन करूनही मातीतच जाणार. विठ्ठल कशा करता मी हे सांगितलं हा सगळा दृष्टांत की ज्ञानोबारांच्या पुढे आले की तुकाराम महाराज कसे होत होते. आईस्क्रीम लगे मग काहीच नाहीये, माझं पामर आहे काय. ज्ञानोबारांनी सांगितलेलं केलं सगळं तुकाराम महाराजांनी. तो श्रीमंत व्हावा म्हणून तो नारळ दिला, विद्वान व्हावा म्हणून ते अभंग दिले. आता त्याच्या नशिबातच नव्हतं त्याला. ज्ञानोबाराय तरी काय करतील आणि तुकोबाराय तरी काय करणार. ते निघून गेलो तिथंच टाकून. ते म्हणे नारळ इकडे नारळ माझ्या पोरा घरच्या वरला एवढ्याला टोकडा तरी येईल का. किती कधी त्याला छान वाढवून ठेवलेलं एक नारळ एवढा काय पुरायचा. बर त्याच्याबरोबर काहीच नाही ना, नुसताच नारळ. विठ्ठल 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 निघून गेला. तुकोबाराय म्हणतात म्हणजे हे कोणाकरता तयार झालेलं आहे, कोणाकरता तयार झाला असेल ना. तेवढ्यात त्या दिहू गावातलाच एक ब्राह्मणच होता, पण आपला अडाणी होता आणि तुकाराम महाराजांवर श्रद्धा होती त्याची. तुझा जर पाहिलं तुकाराम महाराजांना लगेच येऊन नमस्कार केला. रे बाबा कोण बा, हा हे घेऊन जाय तुला प्रसाद म्हणून.
महाराज ते घरी गेलो आणि ते अभंग वाचले त्याने. 11 अभंग होते, नुसते एकदाच वाचले. त्याचे पाहुणे विद्वान होते. ते शिवाजी राजांच्या दरबारामध्ये दररोज संस्कृत पुराण सांगत होते त्याचे पाहुणे. तर ते त्या दिवशी तिथे आलेले आणि मग त्यांच्या बरोबर त्यांनी संस्कृत मध्ये चर्चा केली. मग त्यांना समजलं तुकोबारायांचे अभंग वाचल्यामुळं हे संस्कृतचे गाडे पंडित झालेले आहेत. आता पोरांना नारळ दिलाय तुकाराम महाराजांनी, पोरांना प्रसाद द्यावा म्हणून त्यांनी आदळला. आदळल्यावर खोबरं निघालच नाही ना, नुसते ते सोन्याच्या मोहरा लागले. 16 इकडं तिकडं इकडं तिकडं पळायला. ज्या अर्थी तुकाराम महाराज ऐकाजी तुम्ही भक्त भागवत असं म्हणतात, ते अर्थी नक्की या अभंगाची रचना कुठं झाली असली पाहिजे? आळंदीत ज्ञानोबारायांच्या पुढे. त्या कालामध्ये तुकोबाराय कीर्तनाला उभे राहिले की नवीन अशा प्रकारचा अभंगाची रचना करायची आणि त्या अभंगावरच निरूपण करायचे. तर माऊलीच्या समोर आणि मग तुकोबारायांचं कीर्तन प्रत्येक वद्य एकादशीला माऊलीच्या मंदिरात होतं. ही परंपरा अजूनही चालू आहे. आजही आजच्या दिवशी माऊलीच्या मंदिरामध्ये देहूकरांचंच कीर्तन असतं. माऊलीच्या समाधीच्या समोरचा जो मंडप आहे तो मंडप तुकोबारायांनी बांधला अशी नोंद आहे पुण्यामध्ये गॅझेटमध्ये. अर्थात ते सिद्धावस्थेत झाल्यावर तुकोबारायांनी बांधलं म्हणजे कोणाला तरी सांगितलं असेल की बांधावा. तुकोबारायांचं कीर्तन होतं, तसं कीर्तनाला आले. मग तुकोबारायांचे कीर्तन तुकोबाराय त्या कालामध्ये खूप प्रसिद्ध झालेले होते आणि तुकोबारायांची शब्द वाणी ऐकण्याकरता अपार समाज जमायचा. त्या समाजासमोर तुकोबाराय उभे राहिलेले आहेत आणि तुकोबारायांना जे सांगायचंय ते तर खरं 3ऱ्या चरणात सांगितलेलं आहे त्यांनी. पण ते सांगण्याकरता अगोदर उपोद्घात कसा, पार्श्वभूमी ज्याला म्हणतात, ती पहिल्या आणि 2ऱ्या चरणात मांडलेली आहे. पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, 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 विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, भेदा भेद भ्रम अमंगळ, ऐकाधी तुम्ही भक्त भागवत, ऐकाधी तुम्ही भक्त भागवत, भेद भ्रम अमंगळ, भेदा भेद भ्रम अमंगळ, ऐकाधी तुम्ही भक्त तुकोबाराय आळंदीमध्ये आलेली जी एकादशीच्या वारीच्या निमित्तानं मंडळी आहे त्यांना उपदेश करत असताना सुरुवात करतायत की आपण सगळे वैष्णव आहोत. तुम्ही वैष्णव आहात, मी वैष्णव आहे. विष्णूच्या भक्तांना वैष्णव अशा प्रकारचं म्हणतात. ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे, विष्णूची नवविधा जशी होईल त्या प्रकारे जो भक्ती करतो त्याला वैष्णव म्हटलं जातं. तेव्हा आपण सगळे वैष्णव आहात. पण सावधान,
वारकरी मायबाप सावधान, सावध करतायत तुकोबारा. सगळे असे टकमक तुकोबारा यांच्याकडे पाहतायत. तुकोबारा म्हणतात, ऐका मंडळी, आपण स्वतःला वैष्णव म्हणून घेतो, वारकरी म्हणून घेतो. वारकरी म्हणून आपण वारीला आलो, वारकरी म्हणून आपल्या गळ्यात माळ आहे, वारकरी म्हणून आपण कपाळाला पुंड्र अशा प्रकारचा लावतो, वारी करतो, नामस्मरण. हे सगळं खरं असलं तरी संस्कृतचं एक वचन आहे, नाही प्रतिज्ञा मात्रेनं वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणात. वस्तूची सिद्धी ही लक्षणाने होत असते, केवळ म्हटल्याने आणि मानल्याने नाही होत. तेव्हा आपण वैष्णव आहोत, आपलं वैष्णवत्व सिद्ध त्यावेळेला होईल वैष्णवांचं लक्षण आपल्या ठिकाणी असेल तर. खरंय की नाही? हो. लोक सगळ्यांनी माना डोलवले, खरंय महाराज. कारण वस्तूची सिद्धी तर लक्षणानेच होते ना. एखादा म्हणला हा सोन्याचा दागिना आहे म्हणून सोन्याचा मानणार का आपण? सोन्याचं लक्षण त्या दागिन्यामध्ये बसतंय का? त्याला ते कांसीनं घासून म्हणा किंवा काय जे सोन्याच्या परीक्षा ज्या असतात त्या परीक्षा करून पाहिलं तर त्याला काय म्हणणार आपण? सोन्याचा दागिना आहे म्हणणार. तो म्हणतोय म्हणून थोडी म्हणणार आहे. तसं आपण वैष्णव म्हणून घेतो म्हणून नाही वैष्णव सिद्ध होणार. वैष्णवांचं लक्षण आपल्या ठिकाणी पाहिजे. मग लोकांनी विचारलं, महाराज काय लक्षण आहे वैष्णवाचं? तुकोबारे म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. जग विष्णुमय हा वैष्णवांचा धर्म आहे. धर्म अर्थात लक्षण. असाधारण धर्मालाच काय म्हटलं जातं? लक्षण म्हणतात. असाधारण धर्म लक्षणम. तेव्हा वैष्णवाचं लक्षण आहे की विष्णुमय जग आहे अशा प्रकारचं मानणं प्रतीतीला येणं. वैष्णवांचे दोन प्रकार, एक साधक वैष्णव, सिद्ध वैष्णव. साधना करू लागलेला आहे त्याला साधक वैष्णव म्हणतात, आणि साधना परिपूर्ण झाल्यानंतर तो सिद्ध वैष्णव अशा प्रकारचा होतो. तेव्हा साधक वैष्णवावरही हे लक्षण जातं आणि सिद्ध वैष्णवावरही हे लक्षण जातं. हे लक्षण नसेल तर तो कोणताच वैष्णव नाही, म्हणजे वैष्णवच नाही. सगळे काही सिद्ध वैष्णव आहेत? सगळे ज्ञानोबा आहेत का? सगळे तुकाराम महाराज आहेत का? सगळे नाथ महाराज आहेत का? नाही. कोणी साधक आहे, कोणी सिद्ध आहे. साधकामध्ये कोणी पहिल्या पायरीवर आहे, कोणी चौथ्या पायरीवर आहे, कोणी 8व्या पायरीवर आहे. प्रत्येकाची अशा प्रकारची साधनेनं जी सिद्धता तयार झालेली आहे त्या लेवलवर प्रत्येक जण आहे. पण वैष्णवच आहे ना. ज्ञानोबाराय कोण आहेत? वैष्णव आहे. ज्ञानोबाराय ज्ञानदेव वैष्णव मोठा. ज्ञानोबाराय वैष्णव आहेत. आणि तुम्ही आम्ही कोण आहे? वैष्णव. अशा प्रकार वैष्णवच आहेत, पण ज्ञानोबाराय सिद्ध वैष्णवामध्ये मोडतात. आपण साधक वैष्णवामध्ये आहोत. तेव्हा तुकोबारायांनी जे वैष्णवांचं लक्षण केलेलं आहे ते दोघावरही जाते. सिद्ध वैष्णवावरही आहे आणि साधक वैष्णवावर आहे. साधका करता साधकाने सगळं जग विष्णू स्वरूप आहे असं मानलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. साधक वैष्णव जर तो असेल, साधना करत असेल, तर त्याने ती साधना करत असताना मग नामस्मरणाची साधना असेल, श्रवणाची साधना असेल, कीर्तनाची साधना असेल, पूजनाची साधना असेल,
वंदनाची साधना असेल, सख्य आत्म, जे काही नवविध अशा प्रकारची भक्ती आहे, सगळ्या साधन भक्ती आहेत. कोणतीही भक्ती करत असताना ज्या विष्णूची आपण भक्ती करत आहोत त्या विष्णूचं सर्व जग हे स्वरूप आहे. जग विष्णुमय. वैष्णवांचा धर्म जग विष्णू नेणे वर्म, जग विष्णू नेणे वर्म, जग विष्णू नेणे वर्म. वैष्णवांचा धर्म जग विष्णू नेणे धर्म, जग विष्णू नेणे वर्म. वैष्णवांचा धर्म जग विष्णू नेणे वर्म, जग विष्णू नेणे वर्म, जग विष्णू नेणे वर्म. वैष्णवांचा धर्म जग विष्णू नेणे वर्म, वर्म जग विष्णू नेणे वर्म. जग विष्णू हा वैष्णवांचा धर्म आहे. साधक वैष्णव असेल तर आपल्या संतांनी आपल्या देवाचं जे स्वरूप आहे ते जगत स्वरूप मानलेलं आहे. आपला देव हा जगत, जगत हेच त्याचं काय आहे? स्वरूप आहे. ईश्वराचं सर्व जग हे रूप असतं. जग हे विश्व काय? जगावघे देव मुख्य उपदेशाची ठेव, जगावघे देव. तेव्हा विष्णुमय जग. साधक असेल तर त्यांनी साधना करत असताना जग विष्णुमय मानला पाहिजे. आणि सिद्ध असेल तर त्याला जग विष्णुमय प्रतीतीला आलं पाहिजे. जग विष्णू स्वरूप ज्या वेळेला प्रतीतीला येईल त्याच वेळेला तो काय झाला? सिद्ध झाला. आता हे साधना करण्याकरता संस्था आणि काय गाद्यान घोड्यान गोधड्या काय असतील ते हे सगळे साधने करता अशा प्रकारचे आहेत. असं थोडी आहे की तिथं बसला म्हणजे तो सिद्ध झाला. महंत फेंत हे पद आपल्याकडचं नाहीच आहे, ते संन्यासाकडचं आहे. आपल्याकडे सिद्ध आणि साधक ही दोनच पद आहेत. आणि ज्या वेळेला सगळं जग विष्णू रूपाने प्रतीतीला येईल, पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखुमाई जागता जगदेवा, जागता जगदेवा, जागता जगदेवा राखा
जागता जगदेव. तेव्हा सिद्ध वैष्णवाला तर सगळं जग देव या रूपाने, विष्णू या रूपानेच काय होतं, प्रतीतीला. विष्णुमय सर्व वैष्णवासी ठावे. विष्णुमय सर्व वैष्णवासी ठावे. विष्णुमय सर्व वैष्णवासी ठावे. विष्णुमय सर्व वैष्णवासी ठावे. जे राणी वहावे भार माथा. हे राणी वहावे भार माथा. हे राणी वहावे भार माथा. हे राणी वहावे भार माथा. विष्णुमय सर्व वैष्णवासी ठावे सिद्ध वैष्णव. आता साधक वैष्णवाला लगेच सगळं देव आहे असं दिसेल असं नाहीये, कारण तो अजून साधना करतोय, त्या स्थितीपर्यंत, त्या अवस्थेपर्यंत पोहोचलेला नाही. त्याने सुद्धा जग विष्णुमय मानायचे, नका दिसत नाही, पण संत आणि शास्त्र सांगतात त्याच्यावर त्याचा विश्वास असणं गरजेचं आहे. आणि संत सांगतात की सगळं जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. मानण्याकरता तसं दिसावं लागतं असं नाही. आपण जे मानतो ते आपल्याला तसं दिसतंय असं नाही. कुठं भूमिपूजन असेल, काय असेल, गणपतीची पूजा अगोदर केली जाते, तिथं काही गणपतीची मूर्ती आणलेली नाही राहत, मग तिथं काय केलं जातं, सुपारी ठेवतात आणि मग गणपतीचं आव्हान करून ते पूजा सांगणारे जे पुरोहित असतात ते सांगतात गणपतीला हळद कुंकू वाहा. अदेव बाप्पा गणपती कुठे? दिसायला प्रत्यक्ष काय दिसत असते, सुपारी दिसत असले तरी आपण काय मानतो, गणपती मानतो, गणपती मानतो. महाराज सगळं जग नाही तरी मान्यावरच आहे. म्हणजे सुपारीलाच गणपती मानतो असं नाही, आपण सगळ्याच गोष्टी मानतोच आहे. वास्तव काय आहे, ढेकळं मानतोच की नाही. ज्याच्याजवळ पैसा आहे तो सुखी असेल, हे काय आहे, वास्तव मानतोच. दिसणारी वस्तू खरी आहे, हे काय आहे, मानणंच आहे. तेव्हा मानण्याकरता दिसावं लागत नाही, मानण्याकरता विश्वास लागतो. मानण्याकरता काय लागतो, विश्वास लागतो. हे काय आहे, ताट आहे, ह्याला ताटच का म्हणायचं, ह्याला हे ताट आहे, हे तरी काय आहे, मानणंच आहे ना. हे समजा उद्या एखाद्या ह्याला तांब्यान त्याला ताट म्हणायला लागले आणि सगळ्यांनी तसं मानलं तर तसं व्यवहार चालेल, काय अडचण आहे त्याच्यात. नदी कवरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. विष्णुमय जग हे वैष्णवांचं लक्षण आहे. तो जर जग विष्णुमय मानत नसेल तर तो 10 तास जरी भजन करत असला, पण तर ज्याला जग विष्णुमय हे मान्य नसेल तर तो संतांच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीनं वैष्णव नाही. कारण लक्षणेने वस्तूची सिद्धी होते आणि लक्षण हे आहे की विष्णुमय जग. तुकोबाराय म्हणतात, अहो वारकरी मंडळी, भक्त मंडळी, वैष्णवांचं लक्षण काय आहे हे ऐकून घ्या. तर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. त्यामुळं सगळे विष्णू स्वरूप, जग विष्णू स्वरूप असल्यामुळं जगाशी व्यवहार करत असताना भेद दृष्टीनं व्यवहार करू नये, पाहू नये. वारकऱ्यात भेद, यो देऊ कर, त्यो वास कर, यो जोग महाराजाच्या संस्थेतला, त्यो साखरे बाबाच्या संस्थेतला, यो अमक्याचा, यो आनंद संप्रदायाचा, त्यो तमक्या संप्रदायाचा, त्यो तमक्या संप्रदायाचा, इंचगिरी उंचगिरी, बऱ्याच गिरी.
कोणी असो, जगतातली कुठली, मानवच नाही, पशु पक्षी जड वर्ग हा सुद्धा सगळा काय आहे, विष्णू स्वरूप आहे. अशा प्रकारची धारणा प्रत्येक भक्ती करणाऱ्यांनी अंतःकरणामध्ये धारण केली पाहिजे. जग विष्णुमय आहे. आपल्या घरी गाव शेतात काम करणारा गडी हे विष्णू आहे, शेजारचाही विष्णू आहे, आपल्या भावाची पोरं सुद्धा विष्णुमय आहे. आपल्याशी शत्रुत्व करणाराही कोण आहे, विष्णुमय अशा प्रकारचा विष्णू आहे. दर्शिनः, वर्तिनः असं नाही, पण साधक अवस्थेमध्ये दर्शिनः. गाय विष्णुमय आहे, कुत्र विष्णुमय आहे म्हणून कुत्र्याला भाकर आणि गायीला भाकर असं नाही त्याचा अर्थ. तर विष्णू या स्वरूपामध्ये, आणि या स्वरूपात विष्णूला चारा कडवा लागतो. विष्णू या स्वरूपामध्ये आहे, या स्वरूपामध्ये विष्णूला हे अशा प्रकारचं लागतं, पण आहे सगळे विष्णुमय. म्हणून वैष्णवानी जगत विष्णू स्वरूप मानायला पाहिजे. महाराज आपलं असं अवघड काम आहे, म्हणजे दलिंदर काम आहे असं म्हणायला काही हरकत नाही. दलिंदर शब्द, आपण दगडाची मूर्ती केलेली असेल तर दगडाला देव मानतो, माणसाला मानत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणजे जडाला देव मानण्याची प्रवृत्ती आहे आमची, चेतनाला देव मानण्याची प्रवृत्ती नाही. आणि मग जर आपला परमात्मा एकदेशी मंदिरापुरता मर्यादित आपण मानत असो तर आपल्याकडून एवढे दोष आणि एवढी पाप घडतात. काय केलो एकदेशी गुणदोषी संपन्न. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, ऐका, वैष्णवांचं हे लक्षण आहे. वैष्णव जनतो किंवा हरिरेव जगत जगदेव हरी वासुदेव सर्वमिदं समहात्मा सुदुर्लभः. त्या नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये गोष्ट येते. सगळ्यांना बरोबर घेऊन नाथ महाराज तीर्थयात्रा करत होते. काशीला पहिल्यांदा गेले, तिथं स्नान वगैरे केलं. गंगेच्या पाण्याच्या कावडी तिथून भरल्या. कावडी म्हणजे असं लाकूड खांद्यावर ठेवून त्याला ते भोपळे फिपळे काय काय असेल ते बांधलेलं, त्याला कावडी म्हणतात. आणि पायी रामेश्वर कडे निघालेले आहेत. त्या पाण्याने रामेश्वराचा अभिषेक करायचा. सगळ्यांनीच घेतलेले, नाथ महाराजांनी घेतले. रामेश्वराच्या जवळजवळ दक्षिणेतलं ते ऊन, मी म्हणते दुपारची वेळ आहे, आणि रस्त्याच्या कडाला वाळूमध्ये एक गाढव असं तडफडत होतं पाण्याविना. त्याला जर आता पाणी काही वेळ मिळालं नाही तर ते मरणार. अशा स्थितीत सगळे तिथून जात होते, सगळे चकचक करत होते, पण त्याला पाणी पाजण्याकरता कोणी प्रयत्न करत नव्हतं. नाथ महाराजांनी पाहिले, थांबलेले कावडीमध्ये जे पाणी होतं त्या भोपळ्यामध्ये गाडग्यामध्ये ते पाणी त्याच्या तोंडात ओतलेलं आहे. त्याला पाणी मिळाल्याबरोबर त्याला उभारी आली, ते उभं राहिलं आणि पळून गेलं. लोकांनी सगळ्यांनी पाहिलं, नुसते कपाळावर हात मारत होते. या नाथ बाबाला काय म्हणावं. म्हणजे कीर्तनात त्यांचं कीर्तन ऐकायला बसायचे, नंतर स्वतःचा शहाणपणा असं करायचं. लोक एवढे शहाणे असतात, काय म्हणावं यांना. एवढं कळत नाही साधं. इतक्या लांबून पाणी आणलं, कोणाला पाजलं, गाढवाला पाजलं. एवढ्या लांबून पाणी आणलं, गाढवाला पाजलं. नाथ महाराजांना विचारलं, नाथ महाराज तुम्ही गाढवाला पाणी पाजलं, एवढं आहे काय म्हणे. गाढव कुठं कोण आहे. रामेश्वराला पाणी पाजलं. कोणाला पाणी पाजलं, कारण त्यांना गाढव दिसतच नव्हतं. त्यांना रामेश्वर, कारण ते रामेश्वर झालेले होते. त्याच्यामुळे त्यांना आता ही गाढव असल्यामुळे त्यांना ते गाढव.
ज्ञानेश्वर महाराज. काय असतं, घरंदाज पूर्वी श्रीमंत होते, गणपतीचे उपासक होते. परिस्थिती चांगली आणि गणपतीवर श्रद्धा असल्यामुळं त्यांनी सोन्याचा गणपती बनवून आणला. हौस असते माणसाला. सोनं श्रेष्ठ हे तर असतंच, म्हणजे देवापेक्षा श्रेष्ठ मानतात. देवाची उपासना करणारे सुद्धा. हा, असं काही नाही की माळा घातलेले लगेच सोने आणि माती असे झालेले तुकाराम महाराज झालेले. म्हणजे कीर्तनकार सुद्धा बोट्यात मुद्या घातलेल्या त्याला विशेष मानतात. अभंग पाठ आहे नाही याची लाज नाही, त्याला श्रेष्ठ मानते. मान्यता संतांच्या अंतःकरणात स्थिर करायला वेळ लागते. मान्यता ह्याच असतात आपल्याच. काय सांगत होतो तुम्ही? गणपतीचे उपासक गणपतीची मूर्ती करून आणली. पण मग ते गणपतीची मूर्ती करत असताना त्यांनी थोडस दुसराही धातू त्याच्यामध्ये वापरून ती मूर्ती तयार केली. त्यांना तेवढ्याच पैशात करायची होती, त्याच्यामुळे मग तसं करावं लागलं. नंतर तर आणखीन चांगली परिस्थिती झाली. गणपती झाला होता पण उंदीर नव्हता. मग उंदीर ज्या वेळेला बनवलं त्यावेळेला शुद्ध 100 नंबरी काय वापरलं? सोनं वापरलं. मूर्ती तशीच होती. नंतर ते गेले, त्यांच्यानंतर परिस्थिती बदलत तर राहतेच. ती श्रीमंती गेली, दारिद्र्य आलं, खूपच कठीण झालं. नंतर ते गणपतीवरची उपासनाही म्हणजे भावनाही कमी झाली पुढच्या पिढीची. म्हणून लय देव नाही देवाऱ्यावर गोळा करीत बसावं. शक्यतो घरी मंदिरं बांधू नये. शेतामध्ये वैयक्तिक मंदिरं नाही बांधावी. जास्त अंतःकरण मंदिर करावं आणि अंतःकरणात भगवंताची उपासना करावी. कारण तुमच्या अवलादी त्या मंदिरात मूर्तीला पाणी घालतीलच याचा भरोसा नाही. गावात असेल तर कुणी ना कुणी घालील, कारण ते गावचं असतं. वैयक्तिक तुम्ही जर मंदिर बांधलं तर दुसरा कसं काय येऊन घालील, आणि दुसऱ्याला कसं काय तुम्ही येऊन घालू जाणार, तुमच्या पुढची पिढी घालू देईल. त्याच्यामुळे शक्यतो नाही वैयक्तिक मंदिर बांधावी. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण त्याच्यानंतर व्यवस्था नाही होत. महाराज त्या गंगेच्या काठाला अशी मंदिर आहे, आज करोडो रुपये ओतू नाही तशी मंदिरं तयार होणार नाही, पण तिथं पूजा करायला कोण नाही. गोदावरीच्या काठाला म्हणजे काय गावला काय मंदिर आहे, ते टोक्याची ती मंदिरं वगैरे कोण राहतं तिथं? कशा करता मी सांगितलं ते. नंतर ती पूजा बी कोणी करीत नाही तिथे गणपतीची. पण पडलेले होते बा देवाची मूर्ती आपल्या पूर्वजांनी बनवलेली, पण आती लगे असं गळ्यापर्यंत आलं. आणि मग त्यांनी ठरवलं एरवी पूजा जर कोणी करीतच नाही, परिस्थिती बिघडलेली आहे. मग त्याने गुपचूप गणपती न्याला. नाही, पहिल्यांदा उंदीर न्याला. देवराज म्हणायचा उंदीर न्याला. आता शुद्ध 100 नंबरे असल्यामुळं त्याचं भले 4 लाख रुपये आले. उंदराचे 4 लाख. उंदराचे काही दिवस गेले, थोडे लोकांचे देणे वगैरे दिले, पण मग ते काय किती दिवस पुरत असतं. पालथं भांडा असलं का काही किती टाकलं तरी ते खाली जात. पुन्हा परिस्थिती बिघडली. मग शेवट त्याने देव उचलला. त्याने ते सगळं पाहिलं. म्हणे 10,000 रुपये दिले. तो ताडदिशी उठला. महाराज त्यानं जोडाच पाय हातात घेतला. माणूस आहे, उंदराला 4 लाख आणि गणपतीला 10,000. तुला शोभत तरी का? नस असं म्हणणं तरी शोभत का? नाही घ्यायचं म्हण. आमकं करतो. भलतं बोललं. त्याचं बोलणं ऐकून घेतलं आणि त्याने सांगितलं भाऊसाहेब खाली बसा, मी सोनार आहे. मी तुमच्याकडून उंदीर खरेदी करायला काय मी मांजर नाही. मी मांजर नाही, मी सोनार आहे. मी तुमच्याकडून सोनं खरेदी करण्याकरता इथं बसलेलो आहे. ते सोनं शुद्ध होतं, 100 नंबरे होतं. त्याच्यामुळे त्याचे तेवढे पैसे झाले. मी तेवढे पैसे दिले. या मूर्तीमध्ये शुद्ध सोनं नाहीये,
त्याच्यात हिनकस अशा प्रकारचा धातू आहे आणि तो गाळायला वगैरे खर्च येणार आहे, तेव्हा याच्यापेक्षा 10,000पेक्षा मी 1 रुपया देऊ शकत नाही, तुम्हाला द्यायचं द्या, नाही हा घेऊन जा तुमचा गणपती. कारण सोनाराचं नजर जी असते ती आकारावर नाही, नावावर नाही, कशावर? हा, तशी वैष्णवांची नजर, तशी वैष्णवाची नजर आकारावर नको, त्याच्या कुलावर नको, ती त्याच्या आत असलेल्या देवावर असली पाहिजे. आम्हाला व्यक्ती नाही, व्यक्तीतला विष्णू पांडुरंग दिसला गेला पाहिजे, तर वैष्णव आहे आम्ही. विष्णू जग वैष्णवांचा धर्म. आणि म्हणून आपल्यात भेद करू नये, कारण भेद मानणं हा भ्रम आहे आणि भ्रम अमंगळ आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हटले भेदाभेद भ्रम म्हटलेलं आहे. हा, भ्रमरूप जर भेद असेल तर तोही अमंगळ आहे आणि भ्रमरूप आभेद असेल तर तोही अमंगळ आहे. अभेद कस काय अमंगळ आहे हो? नीट वाच ना जरा. अभेद अमंगळ म्हटलंय का तुकोबारायांनी? भ्रम अमंगळ आहे म्हटलेलं आहे. काय अमंगळ म्हटलंय? भ्रम. पण मग भेदाभेद भ्रम म्हटलेलं आहे ना. बरोबर. त्याचं पहिलं उत्तर असं आहे की आपल्या मराठी भाषेमध्ये अशी म्हणायची काय आहे पद्धत आहे. अहो काही कमी जास्त करा ना हो. काय लावून धरलंय तुम्ही ते मगापासून? असं कुठं असतं काय? कमी जास्त होत नाही म्हणजे असं कुठं असतं काय? तुमचा नफा नका घेऊ, काही कमी जास्त करा. काय करा? कमी जास्त. आता तुम्ही लईच आग्रह करायला लागले. 500 रुपये किंमत सांगितली होती त्याने, याने लईच लावून धरलं. म्हटलं ठीक आहे मग असं करा, 600 रुपये देऊन टाका. हा 600? अहो तुम्ही तर 500 सांगितलं. अहो मग त्याची 500च किंमत आहे आणि मग 600चं बिल कसं काय केलं? आता तुम्ही आग्रह केला काही कमी जास्त करा, तर आमच्याकडे कमी तर होत नाही, मग तुमचा मान राखण्याकरता कमी जास्त करा याचा हा अर्थ असतो का? एक तर कमी करा, नाही तर असा नाही त्याचा अर्थ. कमी जास्त शब्द असला तरी कमी कमी. लोकांचे गुणदोष पाहू नये. तो गुणदोष म्हणजे गुण पाहू नये का? गुणदोष शब्दाचा अर्थ काय आहे? दोष. तसं भेदाभेद म्हणजे भेद. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वा वा. लौकिकातली न्यायाने तुम्ही शास्त्रातले अर्थ लावायला लागले का? तुकोबारांनी स्पष्ट भेदाभेद शब्द वापरलेला आहे. तिथं 2 सजातीय स्वर एका पुढे एक आल्यानंतर त्यांचा दीर्घादेश संधी होतो. भेदातला द मधला अ आणि अभेदातला अ मिळून त्याचा भेदा असा शब्द तयार झाला. भेदाभेद भ्रम अमंगळ असा. तुम्ही असं कसं काय लौकिकातली ही सांगा दृष्टांत देऊन त्याची संगती लावता? ठीक आहे, पण भ्रम म्हणलेलं आहे. हा, जीव ब्रह्माचा अभेद हा भ्रम आहे का? जीव ब्रह्माचा अभेद हा भ्रम आहे का? नाही. जो भ्रमरूप अभेद आहे तो अमंगळ आहे. भ्रमरूप अभेद कोणता आहे? महाराज जीव देह स्वरूप आहे. जीव देह स्वरूप आहे की नाही? तुमचं काय नाव आहे? हा, विष्णू. अरे वा, विष्णू. विष्णूचं इथं झालं. तुम्हाला आता विष्णू मानायला तर काहीच अडचण नाही. तर तुकाराम महाराज म्हणतात विष्णूमय विष्णू. बरं ठीक आहे. आता वय वय काय? आता 29 वय आहे तुमचं ना? नाही म्हणजे असं नाही करत. ते शरीराचं 29 आहे का तुमचं 29 आहे? मी तुम्हाला शरीराचं विचारलं का तुमचं विचारलं? आता याने काय केलं? शरीराचा आणि आपला अभेद केला. 29 वय सांगा. त्यांचं उदाहरण सगळे आपण एकाच जातीचे सगळे. काय त्याच्यात काय फरक? सगळे तुम्ही आम्ही शरीराला काय समजतो?
आपलं स्वरूप समजतो. मग शरीराला आपलं स्वरूप समजणं म्हणजे शरीराशी अभेद करणे. जीवाचा शरीराशी अभेद हा अमंगळ आहे. याच्या यावत आपल्याला जी दुःख भोगावी लागतात ती शरीराशी अभेद केल्यामुळंच. ज्या दिवशी शरीराला आपण आपल्या स्वरूपातून वेगळं मानू त्या दिवशी एकही दुःख राहणार नाही. रवी तरी सहजे सुख दुःख तैची सेविजे, देह जळी होईजे मासोळी जे. तो अभेद अमंगळ आहे. आणि देवातला आणि आपल्यातला भेद अमंगळ आहे. सगळाच भेद अमंगळ आहे. मग जडजडातला भेद अमंगळ आहे, जीव जीवातला भेद अमंगळ आहे, जीव जे देवातला भेद अमंगळ आहे, जीव जडातला भेद, सगळे पाचही प्रकारचे भेद काय आहेत? अमंगल स्वरूप आहेत. कारण भ्रमात्मक आहेत. तेव्हा भेद भ्रम अमंगळ. त्याकरता वैष्णव मंडळींनी सगळ्यात आपला देव पाहावा म्हणजे अभेद राहील. सगळ्यात देव असला की काय राहील? अभेद राहील. त्या जडभरत राजाला जडभरत महात्मा होते, त्यांना पालखीला खांदा द्यायला लावला. त्याच्यात तो राजा बसलेला होता. काय नाव त्याचं? रहुगण राजा. त्याला ब्रह्मज्ञान ऐकायचं होतं आणि त्याचा महात्मा पाहत होता तो. आणि त्याच्या एका भुयाला ते काठा मोडला म्हणून ह्याला आता याला काही नेमची पालखी घेऊन चालायची सवय नाही. बरं हे चालायचे तर खाली पाहून चालायचे. व खाली किडा मुंगे त्यांच्यावर पाय पडू नये, ते मरू नयेत म्हणून. त्यालाच काही झालेली सरसर चला म्हणायचा. की बाकीचे म्हटले सरसर चल, खाली काय पाहतो, वर कोण बसलंय माहितीये का तुला? तो म्हणला वर काय, जे खाली आहे ते वर आहे. मुंगी आणि राव विष्णुमय जग. मग त्याने ती पालखी खाली उतरली आणि पाय धरले. तेव्हा जगत विष्णू स्वरूप आहे. हा वारकऱ्याचा म्हणून भेद अशा प्रकारचा मनामधून मानायचा नाही. व्यवहारापुरता तेवढ्यापुरता हे झाला तरी मनातून हाही विष्णू आहे आणि तोही विष्णू आहे. भेद भ्रम अमंगळ म्हणजे अकल्याणकारक, दुःखकारक, जन्म मृत्यूला कारणीभूत अशा प्रकारचा. आणि हे कोणाला सांगतात तर ऐका जे तुम्ही भक्त भागवत भक्त ऐका जी ऐका. महाराज आपण ऐका असं का म्हणलं असेल तर कीर्तनाला बसलेलीच होतं ना लोक. मग पुन्हा भागवत भक्त ऐका असं बहुतेक तुकोबाऱ्यांना असं वाटलं असेल की नेहमी भजन कीर्तन करणारे लक्ष देऊन दुसऱ्याचं नाही ऐकत. त्यांना आपल्याला येतच हे काय सांगणार तरी. लक्ष नाही, दुर्लक्ष करत कीर्तनाला येऊन बसत आहे पण तेवढं लक्ष देऊन ऐकत नाही. म्हणून तुकोबाऱ्यांना म्हणावं लागलं की अहो महाराज, हो भागवत भक्त, तुम्ही ऐका, तुम्ही ऐका. ऐकायची तुम्ही भक्त भागवत. काय ऐकायचंय? हे पहा, तुम्ही भक्ती कशा करता करू लागले? कल्याणा करता, हिता करता. तर मग सत्यहित करा. म्हणजेच हिताचे दोन प्रकार आहे, हिताभास आणि हित. वास्तव हित आणि आभासात्मक हित. आणि वास्तव हित जर करून घ्यायचं असेल तर वैष्णवाने सगळं जग विष्णुमय मानायला पाहिजे. आणि जर सगळे विष्णू आहेत तर मग विष्णूचे आपण उपासक आहोत त्याचा मत्सर नाही करायला पाहिजे. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, कोणाही जीवाचा. मग जर कुत्र्या मांजराचा मत्सर करायचा नाही तर कीर्तनकाराचा कसा करायचा? भक्ती करणाराचा कसा करायचा? दुसऱ्या वैष्णवांचा कसा करायचा? कोणाही जीवाचा न घडावा मत्सर. का? वर्म सर्वेश्वर. आपला परमात्मा हा सर्वेश्वर आहे, सर्वस्वरूप आहे.
आणि म्हणून आपण कोणालाही त्रास दिला, कोणालाही दुःख दिलं, कोणाचीही निंदा केली, कोणाचाही द्वेष केला, तरी तो पर्यायाने कोणाचा होतो? आपल्या आराध्य दैवताचा होतो. आणि मग आराध्य दैवताचा द्वेष केल्यावर त्याची कृपा होईल का? आणि त्याची कृपा नाही झाली तर आपलं कल्याण होईल का? म्हणून कोणाही जीवाचा न घडो, मला महत्वाचं हे सांगायचं होतं तुकोबाऱ्यांना की कोणाही जीवाचा न घडो. बरेच तुकोबाऱ्यांचे आणखीन अशी प्रमाण आहेत. ऐका, भक्तीची साधना करणाऱ्या माणसाने जर दुसऱ्याचा मत्सर केला तर मत्सर हे पुण्यरूपी हौदाला पडलेलं छिद्र आहे, छिद्र. मत्सराचा ठाव शरीरी नसावा, मत्सराचा ठाव शरीरी नसावा, मत्सराचा ठाव शरीरी नसावा, मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभे विना जीवा दुःख देतो, लाभे विना जीवा दुःख देतो, लाभे विना जीवा दुःख देतो, लाभे विना जीवा दुःख. मत्सराचा ठाव शरीरी नसावा. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाशुश्रवे वाचम न च माम योग्य सूयती. जो माझी असूया करतो त्याला ज्ञान गीता सांगू नको, भगवान सांगतात. माझी असूया म्हणजे सर्व मत स्वरूप आहेत. आणि कोणाची असूया केली तरी ती कोणाची असूया आहे? भगवंताची असूया आहे. तो ज्ञानाचा अधिकारी नाही, गीतेचा सुद्धा अधिकारी नाही. अर्जुनाला भगवंताने गीता सांगितली, का सांगितली हे सांगत असताना भगवान सांगतात काय, इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे, अनसूयवे, तू अनसूया आहेस म्हणून तुला अशा प्रकारचं. तेव्हा कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. जर मत्सर घडला तर कसं होतं त्याच्याकरता शेवटच्या चरणात दृष्टांत आहे. तुका म्हणे का देहाचे अवयव, 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 हरे तुका म्हणे का देहाचे अवयव, तुका म्हणे का देहाचे अवयव. सुख दुःख जीवा भोग पावे, सुख दुःख जीवा भोग पावे, सुख दुःख जीव भोग पावे. आई बाजी भक्त भागवत, आई बाजी तुम्ही भक्त भागवत. सुख दुःख जीव भोग पावे, सुख दुःख जीव भोग पावे. आई काळी तुम्ही भक्त भागवत, आई काळी तुम्ही भक्त भागवत. विठोबार
शरीर एक आहे, अवयव वेगवेगळे आहेत. पाय आहेत, पोट आहे, पाठ आहे, हात आहेत, गळा आहे, डोकं आहे, डोक्यात पुन्हा डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, तोंड आहे. तसं एका शरीराचे अवयव वेगवेगळे असतात. मग कोणत्याही अवयवाला जर धक्का लागला, काटा टोचला, चिमटा घेतला, तर त्या व्यक्तीला काय होतं? दुःख होतं. तसं जग हे भगवंताचे अवयव आहेत. म्हणून जगातल्या कुठल्याही व्यक्तीला जर आपल्याकडून हेतुपुरस्सर त्रास होत असेल तर याचा अर्थ आहे त्याची वेदना कोणाला होते? देवाला होते. म्हणून ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर माऊली तुम्हा तुकोबारांनी केलेली ही जी सूचना आहे, तर ही सूचना आमच्या हृदयामध्ये सतत तेवत राहावी आणि आमच्याकडून कोणाचाही मत्सर अशा प्रकारचा घडू नये, तशी ज्ञानोबारांनी सतत आम्हाला प्रेरणा द्यावी अशी ज्ञानोबारांच्या चरणी प्रार्थना करून आज सोपान काकाचा खरी ही एकादशी आहे. त्रयोदशीला तिथं त्यांचा समाधी सोहळा आहे. आपण तिथं नाही गेलो तरी इथंच सोपान काका असतील, जनार्दन स्वामी असतील, आणखीन ज्यांच्या ज्यांच्या पुण्यतिथी आहेत त्या सर्वांना अंतःकरणपूर्वक त्यांच्या चरणावर दंडवत करूया आपण आणि सर्वांचं स्मरण करून आपण सेवा संपवणार आहोत. तुम्हालाही सर्वांना विनंती आहे, आज एकादशी आहे तेव्हा फराळ तयार आहे, तर सगळ्यांनी थोडा थोडा फराळ घेऊन जा. फक्त तुकाराम तुकाराम झालं की 5 मिनिट बाजूला व्हायचं या सतरंजा काढेपर्यंत, कारण ह्या मंडपवाल्यांच्या नाही आहेत, आपल्या आश्रमाचे आहे. तुम्हाला लग्नात तशीच त्याच्यावर बसायची सवय लावलेली असते. त्या मंडपवाल्यांनी एका लग्नात पूर्ण सुपारी घेतलेली असते त्याच्या किमतीची, त्याच्यामुळं दररोज त्याला बदललं तरी काही अडचण नाही. पण हे आपलं तुमचंच दिलेलं आहे, पुन्हा तुमचाच खर्च वाढणार आहे. आम्ही काही कुठं घाम गाळायला जाणारच नाही. सरकारचं नुकसान म्हणजे आपलंच नुकसान आहे. एक एसटी जाळली का 10 रुपयाने तिकीट वाढलं, मंत्र्याचे काय बापाचं खिशातलं जाते त्यांचं. म्हणून चटया व्यवस्थित आपल्या घरच्या आहेत असं समजून काढायचे आणि सर्वांनी फराळाला बसायचं. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. करा क्षमावर महाराज करा क्षमावर महाराज. झाले समाधान तुमचे देखील. तुका म्हणे भोग गेला करोणी आरती चक्र पाणी ओवाळी आज पुराले नवस धन्य का